साहेब गाडीतून उतरले की माझ्यासारख्या गरीबाच्या हातात हात घालून चालायचे. मला नावाने हाक मारायचे. त्यांनी लातूरकरांसाठी जे केलं ते कोणीही करू शकत नाही. त्यांच्या आठवणी कधीच पुसल्या जाणार नाही. माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या या आठवणी सांगताना माणिक भालेराव यांच्या दोन्ही डोळ्यातून गळागळा अश्रू उघळत होते. ही अवस्था कमी अधिक फरकाने असंख्य लातूरकरांची होती. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यानंतर विलासरावांच्या आठवणी पुसण्याऐवजी लातूरकरांच्या मनात आणखी ताज्या झाल्या आणि त्याचा परिणाम महापालिका निवडणुकीच्या निकालात दिसला. लातूर हे शहर साधं नाही. लातूर म्हणजे केवळ महापालिका नाही. लातूर म्हणजे स्मृती, वारसा आणि स्वाभिमान. आणि म्हणूनच इथे निवडणूक जिंकण्यासाठी फक्त पैशाची ताकद, फक्त प्रचाराची गाडी किंवा फक्त सत्तेचा डौल पुरेसा नसतो. इथे लोकांच्या मनात उतरावं लागतं. हेच लातूरकरांनी निकालातून दाखवून दिले. आजच्या या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत रवींद्र चव्हाणांचे ते वादग्रस्त वक्तव्य. जिल्ह्यापेक्षा तालुका कधीच मोठा नसतो ही चर्चा लातूरमध्ये का रंगली, भाजप का पडला, काँग्रेस कशी जिंकली आणि अमित देशमुखांनी घेतलेली ती एक गळाभेट जी भाजपाला भारी पडली. नमस्कार, मी रवी. तुम्ही पाहताय सॉलिड बात. लातूर ही केवळ एक महापालिका नाही, तर तो काँग्रेसच्या परंपरेचा, विलासराव देशमुखांच्या वारशाचा आणि राजकीय भावनेचा अतिशय संवेदनशील केंद्रबिंदू मानला जातो. आणि अशा शहरात भाजपासारखा सत्ताधारी आणि ताकदवान पक्ष पराभूत होतो तेव्हा तो पराभव केवळ आकड्यांचा न राहता थेट राजकीय संदेश बनतो. या निवडणुकीच्या निकालातून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे. सत्ता, प्रचार यंत्रणा आणि संसाधने पुरेशी नसतात. लोकांच्या भावना, स्थानिक नेतृत्व आणि शब्दांचा प्रभाव यांचाही राजकारणात मोठा वाटा असतो. या निवडणुकीत एकूण 70 जागांसाठी मतदान झालं. सत्ता स्थापनेसाठी लागणारी मॅजिक फिगर म्हणजे 36 जागांचा आकडा पार करणे आवश्यक होते आणि काँग्रेसने हा आकडा फक्त पारच केला नाही तर ठामपणे ओलांडला देखील. काँग्रेसने 43 जागा जिंकल्या तर वंचित बहुजन आघाडीने 4 जागा जिंकल्या. म्हणजेच ही युती जवळपास 47 जागांपर्यंत पोहोचली आणि बहुमताच्या बाबतीत कुठलाही संशय राहिला नाही. दुसरीकडे भाजपाच्या वाट्याला केवळ 22 जागा आल्या. विशेष म्हणजे 2017 मध्ये भाजपाने 36 जागा जिंकून लातूरमध्ये सत्ता मिळवली होती. त्या तुलनेत यावेळी त्यांची घसरण स्पष्ट आणि मोठी होती. अजित पवार गटाला 1 जागा मिळाली तर शरद पवार गटाला खातेही उघडता आले नाही. त्यामुळे ही लढत प्रत्यक्षात काँग्रेस वंचित युती आणि भाजप यांच्यात केंद्रित झाली आणि लातूरने निकालातून आपली भूमिका अतिशय ठामपणे स्पष्ट केली. पण हा निकाल एका दिवसात तयार झालेला नाही. हा निकाल अनेक घटना, अनेक भावना, अनेक लोकांच्या मनात साठलेल्या गोष्टींचा एकत्रित परिणाम आहे. लातूरमध्ये भाजपाचा पराभव का झाला याचं सर्वात मोठं कारण म्हणजे भाजपाकडून प्रचारात झालेली एक चूक जी पुढे जाऊन घातक ठरली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रचारादरम्यान असं वक्तव्य केलं की कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून त्यांच्या जिभेवर त्यांचा ताबा राहिला नाही. विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील असं त्यांनी वक्तव्य केलं. बाहेरून पाहिलं तर ते वाक्य एखाद्या राजकीय आत्मविश्वासासारखं वाटू शकतं, पण लातूरच्या मातीमध्ये ते वाक्य आत्मविश्वास म्हणून नाही तर अपमान म्हणून उतरलं. कारण विलासराव देशमुख हे लातूरसाठी फक्त नेते नव्हते, ते लातूरच्या लोकांच्या मनातील काळ होते, जगलेला माणूस होते. त्यांच्या नावाशी लातूरची ओळख जोडलेली आहे. म्हणून आठवणी पुसण्याची भाषा लातूरकरांना मान्य झाली नाही. शब्दाचा घाव हा कधी कधी तलवारीपेक्षा खोल असतो आणि हा घावच भाजपाला महाग पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही लातूरकरांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र लातूरकरांची नाराजी कमी झाली नाही. यावर पुढचा मोठा प्रभाव निर्माण झाला तो म्हणजे अभिनेता आणि विलासराव देशमुख यांचे पुत्र असलेले रितेश देशमुख यांनी दिलेली प्रतिक्रिया. त्यांनी अत्यंत साध्या पण प्रभावी शब्दात म्हटलं, लोकांसाठी जगलेल्या माणसाची नावे मनावर कोरलेली असतात, ती पुसली जात नाहीत. हे वाक्य कुठलाही राजकीय आक्रमक हल्ला नव्हता, पण त्यात जी भावनिक साध होती ती भाजपाच्या एका वाक्याला पूर्णपणे उलटून टाकणारी होती. लोकांच्या मनात सहानुभूती, अभिमान आणि एक प्रकारची आपुलकीची लाट काँग्रेसच्या बाजूने तयार झाली आणि निवडणुकीत अशा लाटा अनेकदा निर्णायक ठरतात. पण लातूरच्या विजयामागे फक्त भावनिक लाट नव्हती. काँग्रेसने काही रणनीतीपूर्ण निर्णय घेतले, त्याचा फायदा थेट मतदानावर झाला. सर्वात महत्वाचं पाऊल म्हणजे वंचित बहुजन आघाडीसोबत युती. महाराष्ट्राच्या अनेक निवडणुकांमध्ये मतांचे विभाजन हा मोठा गेम चेंजर ठरतो. विशेषतः दलित आणि अल्पसंख्याक मतांमध्ये जर फूट पडली तर अनेक जागांवर त्यांचा फायदा भाजपाला होतो. पण यावेळी काँग्रेसने वंचित सोबत हात मिळवला आणि ही विभागणी टाळली. परिणामी अनेक भागात काँग्रेसला थेट ताकद मिळाली आणि विरोधकांसाठी विजय कठीण झाला. याच पार्श्वभूमीवर आणखी एक घटना अतिशय निर्णायक ठरली. अमित देशमुख यांनी सुजात आंबेडकर यांची सभेनंतर घेतलेली गळाभेट.
राजकारणात कधी कधी मोठ्या भाषणांपेक्षा एक छोटा क्षण जास्त परिणाम करतो. ही गळाभेट लातूरमध्ये केवळ फोटो म्हणून पाहिली गेली नाही, तर तिला संकेत म्हणून पाहिलं गेलं. अनेक मतदारांना असं वाटलं की दलित समाजाशी सन्मानाने संवाद साधणारी, समजूतदार आणि एकत्रित होण्याची भूमिका काँग्रेसने घेतली आहे. त्यामुळे दलित मते काँग्रेसच्या बाजूने झुकली, अशी चर्चा गावोगाव वार्डावार्डात रंगली. लोक म्हणू लागले की ही निवडणूक फक्त नगरसेवकाची नाही, तर प्रतिष्ठेची आणि प्रतिनिधित्वाची आहे. आणि त्या चर्चेत काँग्रेसला मोठा फायदा झाला. काँग्रेसच्या विजयाला देशमुख बंधूंचं स्थानिक नेतृत्वही तितकंच महत्वाचं ठरलं. अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांनी प्रचारात स्थानिक विकासाचे मुद्दे समोर ठेवले, जनतेच्या समस्या ऐकल्या आणि शहराशी जोडलेली भाषा वापरली. निवडणुका काही वेळा दिल्ली मुंबईच्या चेहऱ्यांवर जिंकल्या जातात, पण बहुतांश वेळा त्या जिंकल्या जातात इथल्या माणसांवर, आणि लातूरमध्ये इथला चेहरा लोकांना विश्वासाचा वाटला. दुसरीकडे भाजपाचा पराभव आणखी खोलात जाऊन बघायचं ठरलं तर पक्षांतर्गत नाराजी आणि बंडखोरी त्यांना खूप महाग पडली. अर्चना चाकूरकर यांना आधी निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्त केले गेले, नंतर त्यांना काढून टाकले. त्यामुळे मोठी नाराजी बघायला मिळाली. त्यानंतर त्यांना पुन्हा प्रचारात आणून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही. तिकीट वाटपावरून झालेली गटबाजी, कार्यकर्त्यांची नाराजी आणि अनेक ठिकाणी दिसलेला सुस्त प्रचार, एकूण भाजपाच्या प्रचार यंत्रणेत नसलेला समन्वयाचा फटका भाजपाला बसला. निवडणूक लढवायला मोठे नेते पुरेसे नसतात. पक्षाच्या तळागाळातला कार्यकर्ता मनापासून काम करतो तेव्हा मतं बदलतात. पण जिथे मनातच नाराजी असेल तिथे प्रचाराला धार राहत नाही. यात भर पडली ती आणखी एका चर्चेची. औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार आणि निलंगा मतदारसंघाचे आमदार संभाजी निलंगेकर हे आपले मतदारसंघ सोडून लातूरमध्ये ढवळाढवळ करतात, अशी भावना काही लोकांच्या मनात तयार झाली. लातूरकरांना हे मान्य नव्हतं, कारण लातूरची निवडणूक ही लातूरकरांनी ठरवायची असते. अनेक ठिकाणी असं बोललं जात होतं की जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा नसतो, म्हणजेच लातूरचा निर्णय लातूरच घेईल. आणि या निवडणुकीत लातूरकरांनी हेच दाखवून दिलं की ही भावना सर्वसामान्य मतदारांमध्ये इतकी खोल गेली की अनेकांनी मतदान करताना आपलं शहर, आपला निर्णय या ओळखीवर शिक्कामोर्तब केलं. अखेरीस या सगळ्या कारणांचा एकत्रित परिणाम असा झाला की भाजपाचा आधार ढासळला आणि काँग्रेसचा प्रभाव वाढला. एका चुकीच्या वाक्याने भाजप विरोधात रोष निर्माण झाला. त्यावर झालेल्या प्रतिक्रियांनी काँग्रेसकडे भावनिक पाठिंबा ओढला गेला. वंचित सोबत युतीने मतांचे विभाजन टळले. सुजात आंबेडकरांच्या सभेनंतरची गळाभेट दलित मतांवर प्रभाव टाकणारी ठरली आणि बाहेरच्या हस्तक्षेपाविषयी नाराजीही भाजपाला अडचणीची ठरली. त्यामुळे हा निकाल केवळ आकड्यांचा नाही, तर तो भावना, स्वाभिमान आणि स्थानिक अस्मितेचा विजय बनून समोर आला. लातूरच्या या निकालातून महाराष्ट्रासाठी एक स्पष्ट संदेश निघतो. राजकारणात शब्द जपून वापरावे लागतात, कारण एका वाक्याने वर्षानुवर्षाची मेहनत मातीमोल होऊ शकते. आणि दुसरा संदेश अधिक मोठा आहे. लोकांना गृहीत धरून चालत नाही. शहराचा स्वाभिमान हा कोणत्याही पक्षाच्या रणनीतीपेक्षा मोठा असतो. सत्ता असते, यंत्रणा असते, ताकद असते, पण जर लोकांच्या भावना दुखावल्या तर मतदानाच्या दिवशी तीच भावना सत्तेला खाली खेचते. लातूरने यावेळी पुन्हा एकदा दाखवून दिलं की राजकारणात कोण मोठा आहे हे पोस्टरवर ठरत नाही, ते मतपेटीत ठरतं. आणि मतपेटीमध्ये लातूरकरांनी एकच निर्णय दिला: तालुका जिल्ह्यापेक्षा मोठा नसतो आणि लातूरकरांच्या मनापेक्षा मोठं कोणीही नाही. मित्रांनो, या कारणांव्यतिरिक्त भाजपाच्या पराभवाचे आणखी काय कारण आहेत? तुम्हाला जर माहिती असतील तर आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत राहा सॉलिड बात.